आज प्रवरा पट्ट्यातील काही उद्घाटनांची सकाळपासून रेलचेल आहे। तुम्ही पाहताय की सगळीकडे तालुक्यामध्ये कामं चालू आहेत आणि आज पिंपळगाणी गावामध्ये सांगायला आनंद होतो की माझ्या माध्यमातून 4 शाळा खोल्या मी जिल्हा परिषदेच्या दिल्यात। इथं समाज मंदिर दिलं 20 लाख रुपयाचं, शेलिवऱ्याला पण समाज मंदिर दिलं। बाकी ठीकच, आता शिरंखेलला एका सभागृहाचं उद्घाटन आहे। सगळी कामं, शाळा, पाणी, रस्ते, लाईट ही जवळजवळ 80-90% कामं मी एवढ्या मे जूनपर्यंत पूर्णत्वाला नेतो आहे। आणि इथं खरं तर शाळा माझी पहिल्या अजेंड्यावर, पिंपरकण्यात खूप चांगलं गाव आहे, शिक्षक खूप चांगले आहेत, परंतु शाळा खुल्या नव्हत्या तर त्या आपण दिल्यात। मधल्या काळात पिंपरकणा गावाची जी राजूरला जोडण्याचा जो पिंपरकणा पूल आहे तो इतक्या वर्ष रखडलेला होता, तो आपण अक्षरशः 4 वर्षातच पूर्ण केला। 17-18 वर्ष त्याचं काम चालू होतं, म्हणजे कामाचा हा झपाटा आहे। 8-15 दिवसामध्ये त्या रोडचं पण रुंदीकरणासह काम राजूरपासून चालू होईल आणि जवळजवळ ह्या देवठाण गटामध्ये आणि शमशेरपूर गटामध्ये जी काही कामं आहेत ही जी प्रलंबित होती ती पण आता मार्गी लागणार आहे। म्हणजे मुळा, प्रवरा, आढळा, पठार आणि आदिवासी भाग या सगळीकडे कामं आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे। आज खरं तर अयोध्येमध्ये राममूर्तीची स्थापना आहे, प्राणप्रतिष्ठापना आहे आणि आज त्या दिवशी मी माझा राम लोकांमध्ये शोधतोय। लोकांची सेवा ह्याच माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि माझा देव माझ्या जनतेत आहे आणि सकाळपासून कामं चालू आहेत, उद्घाटन होत आहे आणि मोठा उदंड प्रतिसाद। आज प्रवरा पट्ट्यातील काही उद्घाटनांची सकाळपासून रेलचेल आहे। तुम्ही पाहताय की सगळीकडे तालुक्यामध्ये कामं चालू आहेत आणि आज पिंपळगाणी गावामध्ये सांगायला आनंद होतो की माझ्या माध्यमातून 4 शाळा खोल्या मी जिल्हा परिषदेच्या दिल्यात। इथं समाज मंदिर दिलं 20 लाख रुपयाचं, शेलिवऱ्याला पण समाज मंदिर दिलं। बाकी ठीकच, आता शिरंखेलला एका सभागृहाचं उद्घाटन आहे। सगळी कामं, शाळा, पाणी, रस्ते, लाईट ही जवळजवळ 80-90% कामं मी एवढ्या मे जूनपर्यंत पूर्णत्वाला नेतो आहे। आणि इथं खरं तर शाळा माझी पहिल्या अजेंड्यावर, पिंपरकण्यात खूप चांगलं गाव आहे, शिक्षक खूप चांगले आहेत, परंतु शाळा खुल्या नव्हत्या तर त्या आपण दिल्यात। मधल्या काळात पिंपरकणा गावाची जी राजूरला जोडण्याचा जो पिंपरकणा पूल आहे तो इतक्या वर्ष रखडलेला होता, तो आपण अक्षरशः 4 वर्षातच पूर्ण केला। 17-18 वर्ष त्याचं काम चालू होतं, म्हणजे कामाचा हा झपाटा आहे। 8-15 दिवसामध्ये त्या रोडचं पण रुंदीकरणासह काम राजूरपासून चालू होईल आणि जवळजवळ ह्या देवठाण गटामध्ये आणि शमशेरपूर गटामध्ये जी काही कामं आहेत ही जी प्रलंबित होती ती पण आता मार्गी लागणार आहे। म्हणजे मुळा, प्रवरा, आढळा, पठार आणि आदिवासी भाग या सगळीकडे कामं आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे। आज खरं तर अयोध्येमध्ये राममूर्तीची स्थापना आहे, प्राणप्रतिष्ठापना आहे आणि आज त्या दिवशी मी माझा राम लोकांमध्ये शोधतोय। लोकांची सेवा ह्याच माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि माझा देव माझ्या जनतेत आहे आणि सकाळपासून कामं चालू आहेत, उद्घाटन होत आहे आणि मोठा उदंड प्रतिसाद आहे। सगळी जनता जमती आहे, मनापासून त्यांचं धन्यवाद। आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर,
अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.